नमस्कार मित्रांनो, मराठा समाजाला घटनात्मक पद्धतीने 50% आतून ओबीसी मधून आरक्षण द्यावे, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा सरकारला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे। या नवीन भूमिकेवर आता जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पण या नवीन भूमिकेमुळे मराठा आरक्षणावरून नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला मराठा आरक्षणाविषयी थेट इशारा दिला। राज्य सरकारला त्यांनी नवीन अल्टिमेट दिला आहे। येत्या 5 जानेवारी 2025 पर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, असा इशारा त्यांनी दिला। सरकारने 5 जानेवारी पर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्या, नाहीतर मराठे पुन्हा आंदोलनात उभं राहतील आणि सरकारला परेशान करतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला। मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची आहे, नाटकबाजी बंद करायची, असे ते म्हणाले। मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू, असं त्यांनी सांगितलं। मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असं फडणवीस यांनी म्हटलं असेल तर चांगली गोष्ट आहे। त्यामुळे येत्या दिवसात राज्यातील महायुती सरकारपुढे मोठं आव्हान उभं ठाकणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले।